लाडकी बहीण योजनेचे एका जिल्ह्यातून जवळजवळ 50% फॉर्म हे वगळण्यात येणार आहेत। आजपासून या छाननीला म्हणजेच अर्जाची जी चौकशी आहे ती कसून केली जाणार आहे। आजपासून त्याला सुरुवात झाली आहे। पुणे जिल्ह्यापासून या छाननीला या अर्जाच्या चौकशीला सुरुवात केली आहे। जवळजवळ पुणे जिल्ह्यात 50% फॉर्म हे वगळण्यात आलेले आहेत। आता आज पुणे जिल्हा सुरुवात केली आहे, पुणे जिल्ह्यापासून सुरुवात केली आहे। सर्व जिल्ह्यांची जेव्हा अर्जाची छाननी होईल तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। त्यामध्ये पहिल्या 4 अटी होत्याच, परंतु पुन्हा आणखी एक अट ही घालण्यात आलेली आहे। ती सुद्धा अट कंपल्सरी जर महिलांनी जर पाळली नाही तर तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचे त्यांना पैसे येणार नाहीत, त्यांची कसून चौकशी ही केली जाणार आहे। सो ही अट कोणती असणार आहे किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार, कधीपर्यंत अर्जाची छाननी सुरू राहणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजेच असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर लाडकी बहीण योजना आज 5 डिसेंबर आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। मला माहित आहे जवळजवळ मंत्रिमंडळ हे ठरलेलंच आहे, महायुती सरकार हे आलेलं आहे, त्यामुळे महायुती सरकारमधलाच मुख्यमंत्री होणार हे तर ठरलंच होतं, परंतु कोण आणणार हे मात्र कन्फ्युजन मध्ये होते, परंतु ते सुद्धा आता फिक्स झाले आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होणार आहेत, तर उपमुख्यमंत्री हे शिंदे साहेब होणार आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळ जवळजवळ ठरलेलं आहे, फक्त शपथविधी राहिलेला आहे। तो संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा विचार केला जाणार आहे। तर लाडकी बहीण योजनेला महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही निवडणुका झाल्यावरती आमचं जर सरकार आलं तर आम्ही 1,500च्या ऐवजी 2100 रुपये करू असे सांगितले होते निवडणुकीपूर्वी, आणि निवडणुकीनंतर सुद्धा एकनाथ शिंदेंनी सांगितले होते की आम्ही हे पैसे 2100 रुपये करू। परंतु राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार आल्यामुळे जवळजवळ लाडकी बहीण योजनेसाठी 55,000 कोटी रुपयांचा भार हा राज्य सरकारवर आला आहे। त्यामुळे राज्य सरकारने 6वा हप्ता हा 1,500 रुपयेचाच देण्याचं ठरवले आहे। 6वा हप्ता 2100 रुपये येणार म्हणून सांगितले होते, परंतु तो कॅन्सल करून 1,500 रुपयेचाच देणार असे सांगण्यात आलेले आहे। सो तुम्हाला जर वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये येणार आहे तर ते खोटं आहे, 2100 रुपये नाही तर 6वा हप्ता 1,500 दिला जाणार आहे। त्यानंतर तुम्ही म्हणाल मग 2100 रुपये कधी मिळणार, तर एप्रिल मे 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट ठरणार आहे। या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना किती रुपयांचा एक हप्ता रक्कम द्यायची ही मात्र ठरणार आहे। त्यामुळे 1,500 रुपये तोपर्यंत तुम्हाला 1,500 रुपयाचाच हप्ता येणार असे राज्य सरकारने घोषित केले आहे। 2100 रुपये देणार असतील तर ते अर्थसंकल्पीय बजेटमध्ये घोषित करणार आहेत। त्यामुळे आत्ताच 2100 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत, तर लाडक्या बहिणींना 6वा हप्ता हा 1,500 रुपयाचा मिळणार आहे। कधीपर्यंत, तर जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट हे घोषित होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेच मिळणार आहे। तिथून पुढे मात्र किती रक्कम देणार हे मात्र राज्य सरकारने अजूनही सांगितलं नाही, ती त्या अर्थसंकल्पीय बजेटमध्येच हे घोषित केलं जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने या अगोदर सरसकट सर्वच महिलांना 1,500 रुपयेचा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला, परंतु राज्य सरकारने निवडणुका झाल्या आणि अटी लावल्या, काही अटी लावल्या, 4 अटी या अगोदर लावल्या होत्या, त्यामध्ये कालपासून दुसरी एक अट ऍड केली आहे। ती सुद्धा अट महत्त्वाची आहे, त्या अटीची पूर्तता नसेल तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत। त्याच्यामध्ये 4 अटी होत्या। पहिली महत्त्वाची तुम्हाला माहीतच आहे, थोडक्यात पाहूया। पहिली महत्त्वाची अट होती ती म्हणजे
तुम्ही जर याआधी सरकारच्या 1,500पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, संजय गांधी निराधार योजना या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत. तुम्हाला फॉर्मची जी वेबसाईट आहे, लिंक आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक नवीन ऑप्शन ॲडसुद्धा करण्यात आलेला आहे, संजय गांधी निराधार योजना, आणि खाली तुमचा संजय गांधी निराधार योजनेचा स्टेटस यस किंवा नो असं दाखवण्यात आलं आहे. त्यामध्ये जर यस असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, आणि जर नो असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यानंतर दुसरी अट ही महत्त्वाची होती, ती सुद्धा की तुमचा पती म्हणजेच एखाद्या महिलेचा पती हा सरकारी नोकरीला असेल तर मात्र त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. एखाद्या महिलेचा पती सरकारी नोकरीला असेल तरी सुद्धा तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि पुढची अट होती, एखादी महिला आयकरदाती असेल, कर भरत असेल, IT रिटर्न फाईल असेल तर अशा सुद्धा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. त्यानंतर चौथी पुढची होती ती म्हणजे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. बऱ्याच महिलांनी खोट्या कागदपत्रांचा वापर करून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवला आहे, परंतु आता स्ट्रिक्टली लाडकी बहीण योजनेचे फॉर्मची जी छाननी आहे ती छाननी केली जाणार आहे आणि मगच तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे जर तुमच्या 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जे पैसे मिळणार आहेत, हप्ते मिळणार आहेत, ते मिळणार नाहीत. आणि आता एक महत्त्वाची अट ॲड करण्यात आलेली आहे. ती महत्त्वाची अट कोणती असणार आहे तर ती महत्त्वाची अट असणार आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांकडे किंवा जे करून खातात त्यांच्याकडे बऱ्यापैकी ट्रॅक्टर वगैरे असतात, तर यामधून सरकारने त्यासाठीच ट्रॅक्टर हा उघडला आहे. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार आहे, परंतु तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून अदर जर एखादं वाहन 4 चाकी असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार नाही, असे स्पष्टपणे सरकारने सांगितलेले ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे की तुम्हाला मोठी अट ही घालण्यात आलेली आहे. तर तुम्हाला समजलं असेल ही 4 अटी आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्या अटी आम्हाला माहीत झाल्या परंतु पैसे कधी येणार, तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या अर्जाची कसून चौकशी चालू आहे आणि जेव्हा तुमच्या अर्जाची चौकशी पूर्ण होईल, त्या अर्जाची चौकशी 5 ते 6 दिवसामध्ये आजपासून सुरुवात केली आहे, 5 ते 6 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत. बऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% महिला वगळल्या जाणार आहेत. यामधून पुणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 50% महिला या वगळल्या गेल्या आहेत. आज पुणे जिल्ह्याची छाननी चालू आहे. सो तुम्हीही वेबसाईटवरती जाऊन तुमच्या फॉर्मचा स्टेटस एकदा काय आहे तो चेक करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.